नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील पाठ 1.4 मिस स्लिपरी याचा इंग्लिश वर्कशॉप सोडवणार आहोत. चला पहिला प्रश्न पाहूया. Question 1. Two different words are joined to form a new word with a new meaning. Such words are called compound words. Sometimes there is a hyphen between compound words. For example, homework or kind-hearted. Pick out some compound words from the lesson. तर मित्रांनो, या प्रश्नात आपल्याला कंपाऊंड वर्ड्स म्हणजेच जोड शब्द शोधायला सांगितले आहेत. जेव्हा दोन वेगळे शब्द एकत्र येऊन एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो तेव्हा त्याला कंपाऊंड वर्ड म्हणतात. आता आपण पाठात आलेले काही जोड शब्द पाहूया. Number 1. Never ending. हा शब्द नेव्हर आणि एंडिंग या दोन शब्दांना जोडून तयार झाला आहे. याचा अर्थ आहे कधीही न संपणारे. पाठात सायलीच्या आईवडिलांच्या भांडणासाठी नेव्हर एंडिंग टिप्स हा शब्द प्रयोगाला आहे. नंबर 2. नोटबुक. हा शब्द नोट आणि बुक या दोन शब्दांनी बनला आहे. नंबर 3. वेल प्रिपेअर्ड. हा शब्द वेल आणि प्रिपेअर्ड यांपासून तयार झाला आहे. याचा अर्थ आहे चांगली तयारी असलेला. पाठात सायली म्हणते आय वॉज वेल प्रिपेअर्ड, म्हणजे माझी पानिपतच्या लढाईबद्दल चांगली तयारी झाली होती. नंबर 4. हाय पिच्ड. हा शब्द हाय आणि पिच्ड यांना जोडून बनला आहे. याचा अर्थ आहे उंच किंवा तीव्र आवाजातील. सायलीला तिच्या आईच्या हाय पिच्ड येल्स म्हणजे तीव्र किंचाळ्या ऐकू यायच्या. नंबर 5. क्लासरूम. हा शब्द क्लास आणि रूम या दोन शब्दांनी मिळून बनलाय. आणि 6वा शब्द आहे टीचर्स रूम. आणि 6वा शब्द आहे टीचर्स रूम. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 2. Question 2. A. Add the proper prefix to make the following words opposite in meaning. प्रिफिक्स म्हणजे असा शब्द किंवा अक्षर जो मूळ शब्दाच्या आधी लावला जातो आणि त्यामुळे त्याचा अर्थ बदलतो. इथे आपल्याला प्रिफिक्स लावून विरुद्धार्थी शब्द म्हणजेच ऑपोजिट वर्ड्स बनवायचे आहेत. नंबर 1. ओबे. डिसओबे. ओबे म्हणजे आज्ञा पाळणे. त्याला डिस हा प्रिफिक्स लावल्यावर डिसओबे हा विरुद्धार्थी शब्द तयार होतो ज्याचा अर्थ आहे आज्ञा न पाळणे. नंबर 2. सिम्पॅथेटिक. अनसिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक म्हणजे सहानुभूती असलेला. त्याला अन हा प्रिफिक्स लागल्यावर अनसिम्पॅथेटिक म्हणजे सहानुभूती नसलेला हा शब्द तयार होतो. नंबर 3. ऑनर. डिसऑनर. ऑनर म्हणजे सन्मान. त्याला डिस हा प्रिफिक्स लावून डिसऑनर म्हणजे अपमान हा शब्द बनतो. नंबर 4. अफ्रेड. अनअफ्रेड. अफ्रेड म्हणजे घाबरलेला. त्याला अन हा प्रिफिक्स लागल्यावर अनअफ्रेड म्हणजे न घाबरलेला असा शब्द तयार होतो. नंबर 5. कंटेंट. डिसकंटेंट. कंटेंट म्हणजे समाधानी. त्याला डिस हा प्रिफिक्स लागल्यावर डिसकंटेंट म्हणजे असमाधानी हा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. आता पाहूया प्रश्न दुसऱ्यातला भाग बी. बी. ॲड सफिक्सेस टू कन्वर्ट द फॉलोइंग वर्ड्स टू ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स. सफिक्स म्हणजे असा शब्द किंवा अक्षर जो मूळ शब्दाच्या शेवटी लावला जातो आणि त्यामुळे त्याचा अर्थ बदलतो. इथे आपल्याला सफिक्स लावून दिलेल्या शब्दांचे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण बनवायचे आहेत. लाफ. लाफिंग. फॉरगेट. फॉरगेटफुल. काउंट. काउंटेबल. मूव. मूवेबल. पनिश. पनिश्ड. थॉट. थॉटफुल. केअर. केअरफुल. फियर. फियरफुल. टीयर. टीयरफुल. जॉय. जॉयफुल. आता आपण पाहूया प्रश्न तिसरा. Question 3. Find words or expressions from the story which are similar in meaning to. या प्रश्नात आपल्याला दिलेल्या शब्दांसाठी किंवा शब्दसमूहांसाठी समान अर्थाचे शब्द म्हणजेच सिमिलर मीनिंग वर्ड्स और एक्सप्रेशन्स कथेतून शोधायचे आहेत. नंबर 1. व्हेरी एक्सपेन्सिव्ह. याचा अर्थ आहे खूप महाग. यासाठी कथेत आलेला शब्द आहे एक्स्ट्रॅव्हिगंट. सायलीची आई तिला म्हणते टू पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रॅव्हिगंट लॉसेस. नंबर 2. लॉंगिंग फॉर. याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असणे. यासाठी कथेत आलेला शब्द आहे यर्निंग. सायलीला वाटत होते की तिच्या आईने तिला जवळ घ्यावे. यासाठी यर्निंग हा शब्द वापरला आहे. नंबर 3. कुड नॉट रिमेंबर ॲट ऑल.
याचा अर्थ आहे काहीही न आठवणे. यासाठी कथेत आलेला वाक्प्रचार आहे वेंट ब्लँक. इतिहासाच्या तासाला प्रश्नाचं उत्तर देताना सायली वेंट ब्लँक झाली होती. नंबर 4, कॉन्स्टंट. याचा अर्थ आहे सतत. यासाठी पाठात आलेला शब्द आहे परपेच्युअल. सायली परपेच्युअल फिअर म्हणजे सततच्या भीतीत जगत होती. नंबर 5, गॅदर ऑल वन्स करेज. याचा अर्थ आहे सर्व धैर्य एकवटणे. यासाठी कथेत आलेला वाक्प्रचार आहे मस्टर करेज. नंबर 6, फिल्ड अँड इन्क्रीज्ड इन साइज. याचा अर्थ आहे फुगणे किंवा आकारात वाढ होणे. यासाठी कथेत आलेला शब्द आहे इन्फ्लेट. जेव्हा सायलीने शिक्षकांनी जबाबदारी दिली तेव्हा तिचे हृदय अभिमानाने फुगले होते. माय लिटल हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड. नंबर 7, पेनिंग बॅडली. याचा अर्थ आहे खूप दुखणे. यासाठी आलेला शब्द आहे स्मार्टिंग. सायलीचे दुखणारे अवयव. यासाठी माय स्मार्टिंग लिम्स असा उल्लेख आहे. नंबर 8, फोर्स टू पे अ बिग अमाऊंट ऑफ मनी. याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीसाठी मोठी किंमत मोजायला लावणे. यासाठी कथेत आलेला वाक्प्रचार आहे पे थ्रू वन्स नोज. आता आपण वर्कशॉपमधला प्रश्न क्रमांक 4 आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स सोडवणार आहोत. या प्रश्नांमध्ये आपल्याला कथेवर आधारित काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरं द्यायची आहेत. चला सुरुवात करूया. लेट्स लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन. Question 1. The history teacher had asked them to memorize it. What? आन्सर द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. तर प्रश्न आहे की इतिहासाच्या शिक्षिकेने त्यांना काय पाठ करायला म्हणजेच मेमराईज करायला काय सांगितलं होतं. आणि उत्तर आहे पानिपतच्या लढाईची कारणं आणि परिणाम. हे उत्तर आपल्याला पाठात थेट सापडतं, जिथे सायली म्हणते द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराईज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. Now, the second question. Question 2. Saily's new frock tore. How? Answer. When Saili fell and came tumbling down about 7 steps from the school stairs. तर प्रश्न आहे सायलीचा नवीन फ्रॉक कसा फाटला? How did it tear? आणि उत्तर आहे जेव्हा ती शाळेच्या जिन्यावरून सुमारे 7 पायऱ्या गडगडत म्हणजेच टम्बलिंग डाऊन खाली पडली. पाठात उल्लेख आहे I fell and came tumbling down about 7 steps. My new frock was torn at the seams. आता प्रश्न तिसरा पाहूया. Let's see the third question. Question 3. Saili hugged him tight. Who? Answer, her younger brother. तर प्रश्न आहे की सायलीने कोणाला घट्ट मिठी मारली. Who did she hug? उत्तर आहे तिच्या लहान भावाला. जेव्हा सायलीला दुखापत होते आणि तिची आई तिच्यावर रागवते तेव्हा तिचा लहान भाऊ तिच्याजवळ येतो. त्या प्रसंगात हे उत्तर आपल्याला सापडतं. The fourth question is, Saili was called slippery. Why? Answer. Because others slip on wet ground, but Saili manages to slip even on dry land. तर सायलीला स्लिपरी म्हणजे घसरडी असं का म्हटलं जायचं? कारण इतर लोक ओल्या जमिनीवर घसरतात, पण सायली कोरड्या जमिनीवरही घसरायची. हे वाक्य थेट पाठातूनच घेतलं आहे, जिथे की वर्गातील मॉनिटरीस तिच्याबद्दल असे म्हणते. Now for the fifth question. Teacher asked Saili to meet her in the teacher's room. When? Answer. When Saili came late and the teacher was in the classroom. तर शिक्षिकेने सायलीला टीचर्स रूममध्ये केव्हा भेटायला सांगितलं. When did the teacher call her? उत्तर आहे जेव्हा सायलीला शाळेत यायला उशीर झाला आणि शिक्षिका वर्गात होत्या. पाठाच्या दुसऱ्या भागाच्या सुरुवातीलाच हा प्रसंग येतो. And the last question in this section. Teacher asked Saili to carry the notebooks. Where? Answer. To the teacher's room. तर शिक्षिकेने सायलीला वह्या कुठे घेऊन जायला सांगितल्या. Where did she ask her to carry the notebooks? उत्तर अगदी सोपं आहे, टीचर्स रूममध्ये. जेव्हा शिक्षिका सायलीवर विश्वास दाखवून तिला जबाबदारी देतात तेव्हा त्या तिला वह्या टीचर्स रूममध्ये नेण्यास सांगतात. आता आपण वर्कशॉपमधील प्रश्न क्रमांक 5 पाहणार आहोत. हा प्रश्न उत्तराचा नाही तर ही एक ऍक्टिव्हिटी आहे, एक उपक्रम आहे. चला पाहूया यात आपल्याला काय करायचंय. मी रीड करते क्वेश्चन. क्वेश्चन 5. Divide the class in 2 groups with the help of your teacher and convert the story into a skit. Each group can take up one part of the story and later combine both the parts. Mention the following in your compilation. Present the skit in your class. तर विद्यार्थी मित्रांनो, या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला मिस स्लिपर या कथेचे एका छोट्या नाटकात म्हणजेच स्किटमध्ये रूपांतर करायचं आहे. तुम्ही तुमच्या वर्गात शिक्षकांच्या मदतीने 2 गट तयार करू शकता.
एक गट कथेचा पहिला भाग म्हणजे पार्ट 1 आणि दुसरा गट दुसरा भाग म्हणजे पार्ट 2 घेऊन त्याचं नाटकात रूपांतर करू शकता. नंतर हे दोन्ही भाग एकत्र जोडून तुम्ही हे नाटक वर्गात सादर करू शकता. आता हे नाटक तयार करताना यू हॅव टू मेन्शन द फॉलोइंग थिंग्स. तुम्हाला खालील गोष्टींचा विचार करायचा आहे. नंबर 1, अ न्यू टायटल. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या नाटकाला एक नवीन आकर्षक शीर्षक, अ न्यू टायटल द्यायचं आहे. नंबर 2, सीन्स. तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या नाटकात किती सीन्स म्हणजे दृश्य असतील, जसे की एक दृश्य शाळेत, दुसरे घरी आणि तिसरे टीचर्स रूममध्ये. नंबर 3, कॅरेक्टर्स. तुम्ही नाटकातली पात्र म्हणजेच कॅरेक्टर्स ठरवायची आहेत, जसे की सायली, टीचर, मदर, यंग ब्रदर आणि इतर मुली. सर्वात महत्त्वाचे, तुम्हाला या पात्रांसाठी संवाद म्हणजेच डायलॉग्स लिहायचे आहेत. तुम्ही कथेतील संवाद वापरू शकता किंवा थोडे बदल करून नवीन संवादही लिहू शकता. 5वी गोष्ट, एंट्री. प्रत्येक पात्र स्टेजवर केव्हा आणि कसे प्रवेश करेल, अ प्रॉपर एंट्री हे तुम्हाला ठरवायचे. आणि 6वी गोष्ट, एक्झिट. म्हणजे प्रत्येक पात्राचा संवाद संपल्यावर ते स्टेज सोडून कसे बाहेर जाईल, अ प्रॉपर एक्झिट, याचेही तुम्हाला नियोजन करायचे आहे. तर अशा प्रकारे या सर्व 6 गोष्टींचा विचार करून तुम्हाला मिस स्लिपरी या कथेवर एक सुंदर नाटक तयार करायचंय आणि तुमच्या वर्गात सादर करायचं आहे. दिस इज अ व्हेरी क्रिएटिव्ह अँड फन ॲक्टिव्हिटी. आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे खूप छान कराल. थँक्यू. आता आपण वर्कशॉपमधला प्रश्न क्रमांक 6 पाहणार आहोत. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे, कारण यात आपल्याला वेगवेगळ्या भावना म्हणजेच इमोशन्स व्यक्त करणारे इंग्रजी वाक्प्रचार म्हणजे एक्सप्रेशन्स शिकायचे आहेत. द क्वेश्चन इज, क्वेश्चन 6, राईट व्हॉट एक्सप्रेशन्स डज अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. याचा अर्थ, दिलेल्या परिस्थितीत एखादी व्यक्ती कोणते एक्सप्रेशन्स किंवा वाक्प्रचार वापरते हे आपल्याला सांगायचं आहे. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट सिच्युएशन. नंबर 1, वेन अ पर्सन गेट्स अ सडन फ्राईट. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अचानक घाबरते. आन्सर इज, ओ माय गॉड और ओ डिअर. मित्रांनो, जेव्हा आपल्याला अचानक भीती वाटते तेव्हा आपण ओ माय गॉड किंवा ओ डिअर असे उद्गार काढतो. नंबर 2, वेन अ पर्सन इज व्हेरी नर्वस. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती खूप घाबरलेली किंवा अस्वस्थ असते. आन्सर इज, आय हॅव बटरफ्लाईज इन माय स्टमक और बंडल ऑफ नर्व्स. जेव्हा आपण खूप नर्वस असतो, जसे की परीक्षेच्या आधी किंवा स्टेजवर जाण्यापूर्वी, तेव्हा आपण म्हणू शकतो आय हॅव बटरफ्लाईज इन माय स्टमक. याचा अर्थ पोटात गोळा येणे किंवा खूप अस्वस्थ वाटणे. बंडल ऑफ नर्व्सचाही अर्थ तोच आहे. नंबर 3, वेन अ पर्सन इज टेन्स्ड. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती तणावात असते. आन्सर इज, अंडर अ लॉट ऑफ प्रेशर किंवा स्ट्रेस्ड आउट. तणावपूर्ण स्थिती व्यक्त करण्यासाठी आय एम अंडर अ लॉट ऑफ प्रेशर म्हणजे माझ्यावर खूप दबाव आहे किंवा आय एम स्ट्रेस्ड आउट म्हणजे मी खूप तणावात आहे असे वाक्प्रचार वापरले जातात. नंबर 4, वेन अ पर्सन इज व्हेरी हॅपी. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती खूप आनंदी असते. आन्सर इज, ऑन क्लाउड 9, ऑसम किंवा हॅपी ॲज अ क्लॅम. खूप आनंद व्यक्त करण्यासाठी अनेक सुंदर एक्सप्रेशन्स आहेत, जसे की ऑन क्लाउड 9 म्हणजे आनंदाने गगनात तरंगणे, ऑसम म्हणजे अद्भुत किंवा अप्रतिम आणि हॅपी ॲज अ क्लॅम हा एक वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ खूप आनंदी असणे असा होतो. नंबर 5, वेन अ पर्सन इज व्हेरी कॉन्फिडंट. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती खूप आत्मविश्वासू असते. आन्सर इज, विल नॉट लेट यू डाऊन किंवा वाय नॉट मी किंवा आय एम डॅम शुअर. आत्मविश्वास दाखवण्यासाठी आपण म्हणू शकतो आय विल नॉट लेट यू डाऊन म्हणजे मी तुमची निराशा करणार नाही. वाय नॉट मी म्हणजे मी का नाही, हे सुद्धा आत्मविश्वास दाखवते. आणि आय एम डॅम शुअर म्हणजे मला पक्की खात्री आहे. पाठात सायलीला शिक्षिकेने जबाबदारी दिल्यानंतर तिच्यात असाच आत्मविश्वास येतो. नंबर 6, वेन अ पर्सन इज व्हेरी अँग्री. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती खूप रागावलेली असते. आन्सर इज, पिस्ड ऑफ किंवा टू बाईट समवन्स हेड ऑफ. खूप राग व्यक्त करण्यासाठी पिस्ड ऑफ हा एक अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल वाक्प्रचार आहे आणि टू बाईट समवन्स हेड ऑफ
याचा अर्थ एखाद्यावर खूप जोरात ओरडणे किंवा खूप रागावणे असा होतो. नंबर 7, वेन अ पर्सन इज व्हेरी सॅड म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती खूप दुःखी असते. आन्सर इज लम्प इन द थ्रोट किंवा फीलिंग ब्लू किंवा टू हॅव द ब्लूज किंवा डाऊन इन द डम्प्स. दुःख व्यक्त करण्यासाठी लम्प इन द थ्रोट हा वाक्प्रचार वापरतात, ज्याचा अर्थ दुःखमुळे गळ्यात आवंढा येणे. फीलिंग ब्लू किंवा टू हॅव द ब्लूज याचा अर्थ उदास वाटणे. आणि डाऊन इन द डम्प्स म्हणजे खूप निराश किंवा दुःखी असणे. पाठाच्या सुरुवातीला सायली अनेकदा अशीच दुःखी असते. तर हे होते वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारे काही इंग्रजी वाक्प्रचार. यू शुड ट्राय टू यूज देम इन युअर डेली कॉन्व्हर्सेशन. यामुळे तुमचं इंग्रजी अधिक प्रभावी होईल. आता आपण मिस स्लिपरी या पाठातील व्याकरणाचा भाग म्हणजेच लँग्वेज स्टडी अभ्यासणार आहोत. यात आपण इररेग्युलर वर्ब्स, टेन्सेस आणि पोलाइट रिक्वेस्ट्स याबद्दल शिकणार आहोत. आपला पहिला प्रश्न इररेग्युलर वर्ब्स बद्दल आहे. क्वेश्चन 1. सम वर्ब्स इन इंग्लिश डू नॉट चेंज इन अ रेग्युलर पॅटर्न when their tense changes. These verbs are called irregular verbs. Fill in the forms of verbs in the table. मित्रांनो, इंग्रजीमध्ये काही क्रियापदांची रूपे नियमितपणे बदलत नाहीत, म्हणजे त्यांना पास्ट टेन्समध्ये ed लागत नाही. अशा क्रियापदांना इररेग्युलर वर्ब्स म्हणतात. चला आपण दिलेला तक्ता पूर्ण करूया. नंबर 1. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. 2. डू, डिड, डन. नंबर 3. गो, वेंट, गॉन. नंबर 4. कम, केम, कम. नंबर 5. सिंग, sang, sung. नंबर 6. बाय, बॉट, बॉट. नंबर 7. ड्राइव, ड्रोव, ड्रिवन. नंबर 8. फॉल, फेल, फॉलन. नंबर 9. नो, न्यू, नोन. नंबर 10. रन, रॅन, रन. नंबर 11. सी, सॉ, सीन. नंबर 12. टेक, टुक, टेकन. आता आपण प्रश्न क्रमांक 3 पाहणार आहोत, जो टेन्सेस म्हणजेच काळांबद्दल आहे. नंबर 3. फर्स्ट इज फिल अप द टेबल ऑफ टेन्सेस युझिंग द वर्ब गिव्ह. इथे आपल्याला गिव्ह या क्रियापदाचा वापर करून विविध काळांमधील रूपे लिहायची आहे. Going to the second part, question 3. Say whether the following sentences are in continuous tense or perfect tense. आपल्याला दिलेली वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहेत हे ओळखायचे आहे. आय वॉज एंटरिंग द क्लास हे वाक्य कंटिन्युअस टेन्स आहे, कारण यात वॉज एंटरिंग म्हणजेच वॉज प्लस वर्ब ing वापरले आहे. The girls are teasing me हे वाक्य कंटिन्युअस टेन्स आहे, कारण यात आर टीझिंग म्हणजेच आर प्लस वर्ब ing वापरले आहे. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू हे वाक्य परफेक्ट टेन्स आहे, कारण यात हॅव सेड म्हणजेच हॅव प्लस वर्ब 3 वापरले आहे. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव्ह ऑन मी हे वाक्य परफेक्ट टेन्स आहे, कारण यात हॅड लॅविश्ड म्हणजेच हॅड प्लस वर्ब 3. यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट हे वाक्य कंटिन्युअस टेन्स दर्शवते, वरून यू आर गोइंग टू हे भविष्यातील क्रिया दर्शवते. अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज हे वाक्य परफेक्ट टेन्स आहे, कारण यात हॅड ड्रॉप्ड म्हणजेच हॅड प्लस वर्ब 3. आता आपण लँग्वेज स्टडीमधील शेवटचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन 4. टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू पोलाइट रिक्वेस्ट्स. इथे आपल्याला काही आज्ञार्थी वाक्यांचे नम्र विनंतीमध्ये पोलाइट रिक्वेस्ट्समध्ये रूपांतर करायचे आहे. नंबर 1. टेक मी टू युअर टीचर याची पोलाइट रिक्वेस्ट होईल, वुड यू माइंड टेकिंग मी टू युअर टीचर. नंबर 2. टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल याची पोलाइट रिक्वेस्ट होईल, डू यू माइंड टेलिंग मी समथिंग अबाउट युअर स्कूल. नंबर 3. गिव्ह मी द डिटेल्स अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज याची पोलाइट रिक्वेस्ट होईल, वुड इट बी पॉसिबल टू गिव्ह मी द डिटेल्स अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. नंबर 4. प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी याची पोलाइट रिक्वेस्ट होईल, वुड यू बी विलिंग टू प्रोव्हाइड मी विथ द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता मिस स्लिपरी या पाठाचा संपूर्ण इंग्लिश वर्कशॉप.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी आमच्या लर्न विथ फन या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत कीप लर्निंग अँड कीप शायनिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.